हेलो। तो सेमीफाइनल का पहला मुकाबला यहाँ पे शुरू है। ये ओपन का पहली टीम है इस प्रतियोगिता के फाइनल में प्रवेश करने वाली पलक 11 कोपर खेरने की टीम। रवि बुम्बक गेंदबाजी कर रहे। किरण 11 शिरवने के संगनायक श्रेयस इंदुलकर ने टॉस जीता है और पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है विक्रोलियंस विक्रोली को। तो सूरत हाल ये है, पहला ओवर प्रगति पे है और गेंदबाजी कर रहे हैं रवि बुम्बक। बहुत ही उम्दा गेंदबाज है रवि बुम्बक। अच्छी लाइन और अच्छी गति के साथ गेंदबाजी करते हैं और अच्छा मिश्रण है। इसी के लिए ये अखंड टेनिस क्रिकेट विश्व में जाने जाते हैं। मैन फ्रॉम ठाणे। इस मरतबा गेंद आने का इंतजार किया और स्वीप कर दिया है गेंद को। गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन। थैंक यू यश। यही यश की पहचान है। देखिए कितनी बेहतरीन स्क्वायर ड्राइव खेली थी। यहाँ पे स्वीप कर दिया था मंगेश वैती ने। रवि बुम्बक ये गेंद इस मरतबा लेंथ गेंद थी और लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद हवा में गई। वहां पे क्षेत्ररक्षण कर रहे थे क्षेत्ररक्षक दिनू कामले, उनके हाथ से यहाँ पे ये कैच नीचे गिर गया। इस तरीके से एक जीवनदान यहाँ पे मिला है मंगेश वैती को और काफी खतरनाक खिलाड़ी है मंगेश वैती। देखते हैं आज किस तरीके की बल्लेबाजी कर पाते हैं। विक्रोलियंस ने इससे पहले परी 11 तलवली को क्वार्टर फाइनल के मुकाबले में पराजित किया था। रवि बुम्बक 10-12 कदमों का उनका बॉलिंग रन अप। इस मरतबा ये गेंद फिर एक मरतबा लेंथ गेंद थी लेकिन थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर। इस मरतबा हल्के हाथों से कवर रीजन में गेंद को खेला था और स्ट्रोक के साथ साथ निकल पड़े थे यहां पे मंगेश वैती 1 रन के लिए। मंगेश वैती और शशिकांत कदम की जोड़ी मैदान के बीच में जिस तरीके से चंदू यहां पे बात छेड़ रहे थे। शशिकांत कदम महाराष्ट्र रणजी के लिए क्रिकेट खेलते हैं और क्या उम्दा खेल का प्रदर्शन उन्होंने अपने जीवन में किया है। अच्छा संतुलन रखा है उन्होंने टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट का और महाराष्ट्र रणजी तक पहुंचे। यही उनकी पहचान है। फिर एक मरतबा रवि बुम्बक दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे और इस मरतबा ऑन ड्राइव किया है। गेंद जा रही है मिड ऑन के सर के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर और यह 4 रन। थैंक यू डीजे। आदरणीय आज के सत्कार मूर्ति सम्माननीय प्रवीण दादा, मेरे आपसे गुजारिश है कि आप थोड़ा समय निकाल के हमारे कमेंटेटर कक्ष में आइए सर, क्योंकि चंदू जी और मैं आपसे बारी बारी कुछ बात करना चाहते हैं। जिस तरीके से पिछले वर्ष हमने बातचीत की थी चंदू जी, पहले ओवर में 15 रन आए, क्या बोलना चाहोगे? एक मौका भी मिला है यहाँ पे मंगेश वैती को। नक्कीच या ठिकाणी पॉवर प्लेची जी बॅटिंग व्हायला पाहिजे, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू असताना जे स्ट्रोक खेळले पाहिजेत, म्हणजे ज्या ठिकाणी प्लेयर आतमध्ये त्याच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पहिल्या षटकात मी तर म्हणेल विक्रोलियन्स फ्रंट फुटला येते, कारण 15 धावा आणि विकेट न गमावणं ही बाब मात्र विक्रोलियन्सच्या बाजूने पहिल्या ओव्हरमध्ये तरी जातील। परंतु मॅच मोठी आहे, पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होत आहे। आणि आपण पाहतो व्यासपीठावरती आदरणीय श्री मनोज सिंग चव्हाण साहेब, जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत कोपरखिरणे पोलीस ठाण्याचे, आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय श्री प्रवीणदादा कालोराम मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत मात्र गोपनीय कक्षा कोपरखिरणे पोलीस ठाणे सन्माननीय आव्हाड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल। आमचे आदरणीय श्री विद्यानंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री आव्हाड साहेबांचा सन्मान इथं होतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे आदरणीय श्री संतोष दलवी साहेब इथं उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। आदरणीय श्री विद्यानंद पाटील साहेब म्हणजे भाऊ यांच्या शुभ हस्ते संतोष दलवी साहेबांचा सन्मान इथं होतोय। त्याचबरोबर समाजसेवक आहेत आरिफ अन्सारी साहेब व्यासपीठावरती उपस्थित असणारे,
आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान विद्यानंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया प्रदीप सर आणि चंदू सरांना. तो हमारे कमेंटेटर कक्ष में आदरणीय आज के उत्सव मूर्ति सत्कार मूर्ति जिन्हें कहा जाएगा वो आदरणीय प्रवीण दादा, जिनका आज जन्मदिन है. प्रवीण दादा, फिर एक मर्तबा तमाम क्रिकेट के श्रोता, तमाम नवी मुंबई के आपके चाहने वाले, आपके मित्र परिवार और हम सबकी तरफ से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. जेडी गेंदबाजी कर रहे हैं, जयदीप जो कि डोंबिवली के से अपना ताल्लुकात रखते हैं और शाहपुर से अपना ताल्लुकात रखते हैं. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन और दिशा के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं. तो आदरणीय प्रवीण दादा से हम लोग यहाँ पे बारी बारी बातचीत करेंगे जैसे हमको मौका यहाँ पे मिलेगा. 2 गेंदों में 2 रन आए हैं. अब मंगेश वैती स्ट्राइक में, एक शॉर्ट थर्डमैन, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट और एक मिड ऑफ, एक डीप कवर, ऑफ साइड का क्षेत्र, ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग, डीप एक स्क्वायर लेग, एक मिड विकेट और एक लॉन्ग ऑन. जबकि लॉन्ग ऑन के क्षेत्र में इस मर्तबा गेंद को खेला था और 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने. इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 18 रन, जबकि ये दूसरा ओवर पावर प्ले का फेंका जा रहा है और बिल्कुल नियंत्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे जेडी. शशि कदम महाराष्ट्र रणजी के लिए क्रिकेट खेलते हैं. ये बहुत अच्छी गेंद थी. इस मर्तबा आउट स्विंग होती हुई गेंद अपने जगह पे खड़े खड़े बल्ला यहाँ पे चलाया था श्रेयस कदम ने. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम काम विकेट कीपर ने किया. छोटा पैकेट बड़ा धमाका मैदान के बीच में नजर आ रहा है. क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे जेडी. किसी तरीके का कोई अवसर नहीं दे रहे हैं यहाँ पे शशि कदम को यहाँ पे अपना बड़ा कोई स्ट्रोक मारने के लिए, क्योंकि ये पावर प्ले का ओवर दूसरा फेंका जा रहा है. दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं. बाया से ओवर विकेट, बहुत अच्छी गेंद थी. इस पर अंदर की तरफ ले आए थे गेंद को, हल्के हाथों से गेंद को मिड विकेट रीजन में खेला और 1 रन अर्जित किया है शशि कदम ने. इस तरीके से यहाँ पे 1 रन के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है. ये पावर प्ले का दूसरा ओवर फेंका जा रहा है. कुल स्कोर है 19 रन. टॉस हारने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए विक्रोली का टीम का मंगेश वैती अब स्ट्राइक में. बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते हैं मंगेश वैती. ये भी लेदर क्रिकेट और टेनिस क्रिकेट में बखूबी खेलते हैं और हमेशा ही टाइम शील्ड के मुकाबले में खेलते हुए नजर आते हैं. दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज जयदीप. इस गेंद को डीप स्क्वायर लेग रीजन में खेला था मंगेश वैती ने और 1 रन वहां पे दौड़ के अर्जित किया. कुछ लोग जो बाउंड्री लाइन की तरफ जो ब्लैक कपड़ा लगाया हुआ है उसके ऊपर पैर रख के बैठे हुए, उनसे मेरी गुजारिश है कृपया करून तिकडे पाय ठेवू नका मित्रांनो. प्लीज अपना सर्वांस विनंती आहे. तिकडे आपली बाउंड्री लाइन है, तिकडे पाय ठेवू नका. तो चंदू जी यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हुई है. कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन, यानी कि 10 रनों के औसत से यहाँ पे रन मुकम्मल हो रहे हैं. प्रवीण दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्याच्यातून वेळ काढून ते इथे आलेले आहेत. प्रवीण दादा, तोच जल्लोष, तोच उत्साह आणि त्याच्या प्रत्येक वर्षापेक्षा काही जास्त वेगळं. आणि हे सगळं कसं करता दादा? एवढं सगळं समीकरण कसं काय तुम्ही ठेवता? तुमच्या योजना काय काय असतात त्याच्याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. आणि प्रदीप, ठेवायचा असा काही विषय नाही आहे. सगळी माझी जी टीम आहे त्यांचं सगळं श्रेय आहे. जे ते करतात ते कोणी करू शकत नाही, म्हणून आज इथे एवढा जल्लोष होत असतो. त्यांना सांगितलेलं काम ते बरोबर परफेक्ट करतात, त्याच्यामुळे सगळं हे आहे. कसं आहे, आपल्यापेक्षा जास्त पैसा खर्च करणारी पण लोक आहेत, पण जी टीम माझ्याकडे आहे ती टीम दुसऱ्यांकडे नाही, म्हणून कदाचित तसा विषय असू शकेल. आणि आपलं मैदान आहे त्याचा मोठा हात आहे, आजूबाजूला बसायला सावली आहे आणि प्रेक्षकांचं दिघे साहेबांवरची आणि या स्पर्धेवरती जे प्रेम आहे त्याच्यामुळं दरवर्षीचा हा जल्लोष वाढत चाललाय. त्याचा निश्चितच आनंद आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. कमेंट्रीवाले म्हणा किंवा डेकोरेशनवाले म्हणा, बॅनर लावणारे म्हणा, ट्रॉफी बनवणारे म्हणा, सगळे इव्हन जो कोणी इन्व्हॉल्व आहेत, आपलं ते पीस बनवणारे सगळ्यांपासून, मित्रांपासून, जे आपले माझ्या गावातले ग्रामस्थ आहेत त्यांच्यापासून सगळेजण इन्व्हॉल्व आहेत. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर ते खूप मोठं कार्य होऊ शकतं. निश्चितच त्याच्यामुळेच हे सर्व यशस्वी एवढ्या प्रमाणात होत आहे.
दादा प्रथमतः तुमचं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. एकाच वेळेला दोन्ही स्क्रीन चालू आहेत म्हणजे मुलाखती चालू राहील आणि मॅचही चालू राहील. तर विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मंगेश वैती, राहुल जोगाडिया जसे आले तसंच मात्र पहिल्या चेंडूवर मंगेश वैती जी विकेटची गरज होती सर ती विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. मी प्रवीण दादांकडे जाईल. दादा उभ्या महाराष्ट्राला उत्कंठ आहे. ही स्पर्धा एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते, परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने दादा ही संकल्पना 20 वर्षापूर्वी कशी काय पुढे आली ज्या आनंद दिघे साहेबांच्या नावाने? चंदूजी, सर्वप्रथम मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, सगळ्या खेळाडूंना आणि त्यांच्या संघमालकांना रिक्वेस्ट करेन की मगाशी जे घडलं ते कधी व्हायला नकोय आणि कुठेच व्हायला नकोय. कारण की एवढे आयोजक एवढ्या मेहनतीनं ही स्पर्धा करत असतात आणि त्यात छोट्या छोट्या कारणाने भांडणं करणं म्हणजे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती तुमची दिसत नाही. निश्चितच असं याच्या पुढे व्हायला नको. आणि चंदूजी, तुम्ही जो प्रश्न केलात, हां, संकल्पना असं आहे की दिघेसाहेब गुरु आहेत माझे, राजकारणातले समाजकारणातले माझे गुरु दिघेसाहेब आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं मला भाग्य लाभलं. 3 ते 4 वर्ष काम करण्यात त्याच्यासोबत भाग्य लाभलं. आणि दिघेसाहेब गेल्यानंतर दिघेसाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आमचा. आम्ही यशस्वी आहोत नाही आहोत ते तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील, पण आमच्या सगळ्यांचा हा इमानदारीचा छोटासा प्रयत्न आहे दिघेसाहेबांच्या स्मृती जतन करण्याचा. आणि जोपर्यंत माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मनगड्यात ताकद आहे आणि आमची ही जी प्रबळ इच्छाशक्ती आहे हे करून दाखवायची, तोपर्यंत ही स्पर्धा निश्चितपणे चालू राहील. कदाचित त्याच्या पुढे माझे चिरंजीवी ते चालू ठेवू शकतील, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे स्पर्धा अविरत चालू राहावी. और इस मरतबा कैच छूट गया. जयदीप ने कैच छोड़ा यहाँ पे, बिल्कुल आसान सा कैच. और कभी कभार आपकी जो निगाहें होती है वो हट जाती है गेंद के ऊपर और इस तरह से कुछ होता है, लेकिन पकड़ो कैच, जीतो मैच के ऊपर खरा उतरना होगा. यहाँ पे किरण 11 शिरौने के खिलाड़ियों को नो बॉल की घोषणा कर रहे हैं. यहाँ पे भाग्यशाली रहे जयदीप, क्योंकि एम्पायर इशारा कर रहे हैं फ्री हिट का. इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में, कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 22 रन, जबकि ये तीसरा ओवर ब्रेक में देखिए राहुल जोगाड़िया गेंदबाजी कर रहे हैं. यहाँ पे बहुत ही उम्दा ऑलराउंडर है राहुल जोगाड़िया. आजकल अगर टेनिस क्रिकेट की बात छेड़ी जाए तो सबसे बेहतरीन ऑलराउंडर में से एक ऑलराउंडर है ये राहुल जोगाड़िया. पहले इन्हें कहते थे सब लोग नन्ना मुन्ना जादूगर, लेकिन ये जादूगर अब काफी बड़ा हो चुका है. ये फ्री हिट की गेंद थी. लॉन्ग ऑफ रीजन में जयदीप ने कैच निश्चित रूप से किया था, लेकिन कोई क्षति नहीं, कोई नुकसान नहीं. 1 रन, यहाँ पे 1 रन का इजाफा हुआ विक्रोली के कुल स्कोर में. कुल स्कोर है 23 रन, जबकि विकेट का पतन हुआ है. एक मंगेश वैती आउट होकर वापस गए पैवेलियन की जानब. राहुल जोगाड़िया गेंदबाजी कर रहे हैं पैवेलियन छोर से, बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. निखिल उनके सामने बल्लेबाज. देखिए निखिल अपने जगह पे खड़े खड़े यहाँ पे खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया, कोई भी रन नहीं बना. राहुल जोगाड़िया की अगर बात छेड़ी जाए तो कोई जगह नहीं दे रहे यहाँ पे बल्लेबाजों को खुल के स्ट्रोक खेलने का. बहुत ही अच्छी नबीतुली गेंदबाजी कर रहे, गति में परिवर्तन कर रहे. देखिए ये गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की जानब निकलती हुई, आउट स्विंग होती हुई गेंद. जिस तरीके से एक बाएं हाथ के गेंदबाज को नेचुरल स्विंग मिलता है उस तरह की ये गेंद थी. मिडिल स्टंप पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ एंगल लेती हुई स्लीप के क्षेत्र में जाती हुई गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम काम विकेट कीपर ने किया. निखिल इस मरतबा गेंद आने का इंतजार किया और गेंद को यहाँ पे मिड विकेट रीजन में खेला था. वाइडिश मिड विकेट के क्षेत्ररक्षक चकमा खा गए और गेंद सीमा रेखा के पार चली गई और ये 4 रन. तो इस तरीके से 4 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है. विक्रोली का कुल स्कोर है 27 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है और ये तीसरा ओवर प्रगति पे राहुल जोगाड़िया गेंदबाजी कर रहे हैं. अब तक उन्होंने 5 गेंदें फेंकी है. इस मरतबा ये गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर गेंद फेंकी थी और इस मरतबा गेंद को डीप कवर के क्षेत्र में खेला था बल्लेबाज निखिल ने और 1 रन दौड़ के अर्जित किया. और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई. कुल स्कोर है 28 रन 1 विकेट के पतन के बाद, जबकि 3 ओवरों की समाप्ति हुई है. विक्रोली का किरण 11 शिरौने के साथ खेलते हुए सेमीफाइनल के इस ओपन के मुकाबले में.
नक्कीच पुन्हा एकदा आपण दादांकडे जाऊयात. दादा, या स्पर्धेमध्ये काही गोष्टी खरंच भुरळ घालतात, ते म्हणजे या स्पर्धेसाठीच्या निवडण्यात आलेल्या ज्या ट्रॉफीज असतात. तुम्हाला वर्षभरात आम्ही भारत भ्रमण करत असतो, परंतु अशा प्रकारच्या ट्रॉफीज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. त्याच्याविषयी मी जाणून घेईल. आणि दादा, आणखी एक विचारायचं आहे, ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना शहरी क्रिकेट खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याची एक समान संधी तुम्ही देता, त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याचं एक संधी देता. या स्पर्धेची ती एक ओळख आहे. एका बाजूने ग्रामीण हाप, एका बाजूने शहरी हाप, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याविषयी देखील दादा. निश्चितच चंदूजी, काय आहे की आपण यूट्यूबवर वगैरे सगळीकडे ओपनचं क्रिकेट बघत असतो, पण इथे नॉर्मली आपल्याकडे नवी मुंबईत त्या हिशोबाने तेवढं टुर्नामेंट होत नाही. तर आणि नवी मुंबईतले आपले जे खेळाडू आहेत त्यांचं आणि दोन्हीचं, ओपनचं आणि नवी मुंबईतल्या खेळाडूंचं एकत्र काहीतरी रणसंग्राम व्हावा अशी संकल्पना सुरुवातीला आमच्या मनात होती आणि त्यातूनच हे सगळं घडलं. आणि आता आनंद ह्या गोष्टीचा आहे की बरेचसे ओपनचे जे मुख्य खेळाडू आहेत ते आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि याच्या पुढे खेळत राहतील. दुसरा महत्त्वाचा विषय, नवी मुंबईतल्या खेळाडूंना ओपनची थोडीशी खेळ बघायला मिळाला आणि त्याच्यासोबत रणसंग्राम करायचे चान्सेस मिळावे म्हणून आपण हे सगळं करत असतो. ट्रॉफीचा विषय जर म्हणाल चंदूजी, तर 4 वर्षापूर्वी मला वाटतं आपण ही ट्रॉफी सुरू केली. ही ट्रॉफी सुरू करताना काहीतरी मनात वेगळी कल्पना होती की काहीतरी युनिक आपलं चालू करावं आणि ते वर्षानुवर्ष तशाच प्रकारे राहावं की बाबा धर्मवीर चषक म्हटलं तर ही ट्रॉफी अशा प्रकारचं काहीतरी लोकांच्या मनात राहावं म्हणून आपण ही चालू केली संकल्पना. आपण ह्या भाईंदरमधून बनवतो, त्यांच्याकडे पण बरेच जण जाऊन सांगतात की धर्मवीर चषकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला बनवून पाहिजे, पण त्यांनी आता ते आपलं पेटंट सारखं झालेलं की ते ही ट्रॉफी कोणालाही बनवू देत नाही. इवन एक बरीचशी नामांकित स्पर्धा आहे ना आपल्या नवी मुंबईतली, त्यांनी सुद्धा ठाणे जिल्ह्यामधली आपल्या, त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं की आम्हाला ही ट्रॉफी हवी, पण त्यांनी त्यांना नकार दिला की आम्ही ही ट्रॉफी प्रवीण म्हात्रेशिवाय कोणाला देणार नाही, धर्मवीर चषकशिवाय कोणाला देणार नाही. तर निश्चितच ट्रॉफी आपण काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नामध्ये केलंय आणि ते खूप निश्चित सुंदर झाले आणि ते प्रेक्षकांनाही आवडते आणि खेळाडूंनाही आवडते आणि प्रत्येक टीमला वाटतं की ही ट्रॉफी माझ्या घरी असावी. सुदैव असं आहे की यावेळेला माझी स्वतःची टीम, माझ्या मुलीच्या नावानं असलेली टीम फायनलला गेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच एक ट्रॉफी माझ्याही घरी असावी, कारण की इतके वर्ष गेल्यानंतर माझ्या घरी माझ्या स्पर्धेची अजून ट्रॉफी नाही आहे, ती यावर्षी असणार आहे. त्याचा मला खूप मोठा आनंद आहे. दादा, ही ओव्हर जेव्हा संपेल तेव्हा पुन्हा परत येऊ प्रवीण दादांबरोबर. काही प्रश्न आहेत ते प्रवीण दादांना विचारू आणि जे प्रेक्षकांच्या मनात देखील आहे ते देखील आज येते प्रवीण दादांना विचारू. हे पहिल्यांदा पाहायला मिळते की कोणत्या आयोजकांशी आम्हाला अशा प्रकारचा संवाद साधता पाहायला मिळतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलं समोरच्या दिशेने, पकडली जाते, कॅच येते, विकेट. धक्का बसतो या ठिकाणी निखिल जाधव यांच्या रूपात. डीजे हॅलो, थँक्यू. दादा, गेली 20 वर्ष तुमचं अखंड गाव म्हणजेच कोपरखेरणे गाव, संपूर्ण आपले भूमिपुत्र, तुमची मित्रमंडळी आणि तुमचे जेवढे तुमच्या पार्टीतले जेवढे तुमचे मित्र आहेत ते सर्वच तुमच्या मागे उभे राहतात. तर तुमच्या खास करून ग्रामस्थांबद्दल आणि ही यंग जनरेशन आहे जी आपले अजिंक्य पाटील, सतीश रावत, त्याचप्रमाणे आपले रविकांत म्हात्रे, ही सर्व जी मुलं आपल्या मागे उभे आहेत एखाद्या भीतीसारखे, ह्या आपल्या ग्रामस्थांबद्दल आणि आपल्या या जेव्हा ही ओव्हर संपेल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊया दादा. यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय हे सगळं प्रश्न जे आहेत आणि अजूनही काही लोकांचे प्रश्न आहेत जे आम्ही तुमच्यासमोर ठेवू. ओव्हर टू चंदू. धन्यवाद. 28 धावा. पहा किती चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी किरण इलेव्हन शिरोने. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, विकेट आली नव्हती, परंतु तदनंतर 2 विकेटही आल्या, धावसंख्येला लगाम घातला. आता चौथ्या षटकाकडे आपण वळलोय, म्हणजे अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. इकडनं विकोरिलियन्सला आक्रमण करावी लागतील. एक सन्मानजनक स्थितीमध्ये जायचं असेल तर धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 6 6 6 6. षटकार. तर नक्कीच सलाम करण्यासारखाच फटका मुंबईवरून आलेल्या शशिकांत कदम यांनी या ठिकाणी ठोकलाय. दादर प्रभादेवीला बिलॉंग करतात. खूप चांगला आणि मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळलंय. लेदर बॉल क्रिकेट भारताच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी खेळलंय. तेच शशिकांत कदम. याही वेळेला आक्रमण स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॉल, काय कॅच पकडले त्या ठिकाणी, जबरदस्त कॅच, जबरदस्त झेल त्या ठिकाणी. दिनेश कांबळे उर्फ दिनू फ्रॉम अंबरनाथ, जबरदस्त झेल. हॅलो, थँक्यू यश.
दादा मी मगाशी तुम्हाला विचारलं की संपूर्ण तुमचा जो गाव आहे कोपरखिरणे गावचे ग्रामस्थ आपले भूमिपुत्र त्याचप्रमाणे तुमचे सर्व जे पक्षातले तुमचे मित्रमंडळी आहेत सगळे वरिष्ठ जे आहेत आणि खास करून हे अजिंक्य आपले सतीश रावत रविकांत म्हात्रे अजूनही बरीचशी नावं आहेत अशी की जे तुमच्या मागे नेहमीच या 20 वर्षापासून उभे आहेत. ही वेगवेगळी टीम आली वेगवेगळे आता यंगस्टर आले ते तुमच्या मागे उभे आहेत. काय बोलाल दादा तुमच्या गावाबद्दल आणि तुमच्या या टीमबद्दल? प्रदीपजी, ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राला जेवढी दिघे साहेब माहिती आहेत तेवढं मला वाटतं की दिघे साहेबांचं जे हे होतं नेतृत्व होतं म्हणा किंवा दिघे साहेब जे होते ते त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या माणसाला त्यांनी कधी पक्ष विचारला नाही, त्यांनी कधी धर्म विचारला नाही, कधी जात विचारली नाही. त्याचप्रमाणे आमचं जे कोपरखेड्याची जी आमची हे सगळं टीम आहे ह्याच्यामध्ये ना कुठला पक्ष आहे ना काहीच विषय नाही आहे. फक्त ही आपली कोपरखेड्याची स्पर्धा आहे आणि ती आपले यशस्वी करायची आहे. त्याच्यासाठी सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे इथे एक दिलाने एक मताने सगळे काम करत असतात. त्याच्यामध्ये बरीचशी नावं आहेत. या बॉलनंतर मी ती नावं पण घेतो सगळ्यांची. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही परंतु एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय अतिशय तत्परतेने. जयदीप भोंडिवले तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आपल्याला रोहित भालेराव पाहायला मिळत आहेत परंतु गोलंदाज जो छोट्या चणीचा आहे तो खास या स्पर्धेसाठी शहापूर तालुक्यातून गोकुळ गावातून दाखल झालाय. जयदीप भोंडिवले त्याचं नाव. तर पाहूया छाप सोडण्याचा प्रयत्न तेही करतायत. एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो परंतु याने त्वेषाने गोलंदाजी केली आणि कमबॅक केलं. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न की रोहित भालेराव यांच्या बॅटमधून फटका आणि पहा जयदीप भोंडिवले यांना मिळते आणखीन एक विकेट. माझे जे सहकारी आहेत जे विकेट बनवण्यापासून मैदान बनवण्यापासून ट्रॉफीपासून ते टी शर्टच्या नियोजनापासून सगळ्याच गोष्टीमध्ये जे मदत करतात त्याच्यामध्ये केसरनाथ दादा असतील, जितू भाऊ असतील, रविकांतजी असेल, सतीशजी असेल, अजिंक्य असेल, चेतक असेल, स्वप्नील, मिलिंद, अभिषेक, मयुरेश, लतेश, सूरज, सुनील, शुभम पाटील, बाला राठोड आहे, सनी आहे, रॉनी आहे, राहुल पाटील आहे, प्रितेश म्हात्रे, सूरज म्हात्रे, सचिन वाघ, गुपेशजी आहेत आपले, सुरेश यादव, चंदन पाटील, कुंदन जगताप, कुशल मोरे, संदीप शर्मा, अभिषेक म्हात्रे, चंदू पाटील, प्रकाश पाटील, राजू आव्हाड, विनेश म्हात्रे, सुरेंद्र आगासकर, गणेश मुकादम, संदीप पाटील, वासुदेव म्हात्रे, जगदीश म्हात्रे, जयवंत पाटील, उदय पाटील, शंकर पाटील, युनुसभाई, शक्तीभाई, नंदन म्हात्रे, मॅजेस्टिक परफ्यूम, निलेश म्हात्रे, गोपीनाथ आगासकर, विद्यानंद पाटील, वरुण दाते, रमेश भाई, सुहास जाधव, राहुल घोलप, शरद घोरपडे, आनंदे, संजय पुनेरा, जितेश नायर, संजय जाधव, सतीश खैरे. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक षटकार आला आणि तदनंतर खूप चांगलं कमबॅक होताना पाहिलं मिळालं. बघता बघता या ठिकाणी षटक क्रमांक 4 संपलंय आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली ती 37. पुन्हा एकदा दादांकडे घेऊन जातोय. हरीश कोट्यान असेल, प्रवीण भिले असतील, आपला हा गौरव असेल, पप्पाजी असेल, प्रवीण शिंदे, सुनील म्हात्रे, सँडी म्हात्रे, उमेशजी असतील, विजय असेल, विजय पाटील, प्रदीपजी आहेत आणि तुम्ही सगळे कॉमेंटेटर आहात, मिलिंद भोईर आहेत आणि आपला बॅनर बनवणारा छोटू आहे, विशाल पाटील आहेत. अशी एक ना अनेक नावं आहेत. कोणाचं नाव जर चुकून माझ्याकडनं राहिलं असेल, विनेश नाव घेतलं मला वाटतं ना, अभिजित आहे, संदेश म्हात्रे आहेत, दिलीप पाटील आहेत आणि अशी असंख्य नावं आहेत जी खरोखर इथं पूर्ण जेव्हा आपण स्पर्धेची तयारीचा विचार करतो तेव्हापासून इथं कार्यरत असतात. 13 तारखेपासून प्रदीपजी आपण ग्राउंडची तयारी चालू केली आहे तेव्हापासून ही सगळी मुलं दिवस रात्री इथं मेहनत घेऊन काम करत आहेत आणि त्यांच्यामुळेच हे मैदान इतकं सुंदर झालेलं आहे, इतकं सुंदर दिसत आहे. हे सगळं श्रेय त्यांचं आहे, त्यांनी केलेल्या कार्याचं आहे आणि निश्चितच या स्पर्धेच्या ला जे आपलं दिघे साहेबांचं नाव आहे हे दिघे साहेबांचं श्रेय आहे. ह्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचा खारीचा वाटा आहे, कोणाचा सिंहाचा वाटा नाही, सगळ्यांचा खारीचा वाटा आहे आणि त्या खारीच्या वाट्यातनं आपण एवढं मोठं हे सगळं इथे उभं करू शकलोय. धन्यवाद. क्या बात आहे. तर एवढा सर्व लेखाजोखा दादा तुमच्याकडून मांडण्याचा प्रयत्न होतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी एक छोटेसे घटक झाले त्यांचा उल्लेख होतोय. 37 धावा धावफलकावर शेवटचे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. ओमकार देसाई बॉलिंगसाठी आलेत तर मयूर बॅटिंगसाठी आहेत. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. पाठवलं काऊ कॉर्नरच्या दिशेने जिकडे आहेत राहुल जोगाडिया. चेंडूची फेक त्यांच्याकडून केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 15 होत्या परंतु तदनंतर धावसंख्येचा ग्राफ हळूहळू खाली येऊ लागलाय. परंतु कुठेतरी फाईट करण्यासाठी 51 धावसंख्या विचारे सर बनवावी लागेल आणि तिथपर्यंत जावं देखील लागणार आहे. प्रयत्न तेच असतील. त्यासाठी लखन सकट जे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, साताऱ्याला बिलॉंग करतात, बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खटाव तालुका आणि पाचवड गाव
ला देखील बिलॉंग करताना ते पाहायला मिळतात. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते करतील. 5वं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी ओमकार देसाई, ज्यांनी या स्पर्धेतील अर्धशतक देखील झळकावलंय. दादा, नितीन बुबेरा असेल, आमचा एक सूरज गायकर असतील, स्वराज पाटील असतील, माझे तिन्ही भाचे आहेत, त्यांचं खूप प्रेम आहे. तेही इथे खूप मेहनत करून सगळं आम्हाला ह्या सहकार्य करत असतात. निखिल राजे आहेत, अजून प्रवीण आहे, आमचा कराव्याचा प्रवीण आहे. बरेचसे लोक अजून आहेत ज्यांची नावं राहिली असतील तरी पण मी क्षमा मागतो. लखन यांच्याकडून केला जातोय आक्रमण, केला जातोय हल्ला आणि ओमकार देसाई यांना मात्र त्या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल हा चेंडू, लखन सकट बाद. त्याचबरोबर दादा एक शेवटचा प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारेल. हे जे एक नाव राहिले, आपलं यश आहे, डीजे यश आहे, बाकीचे डीजे कंपनी आहे, लाईव्ह वाले आहेत सगळे, फॉर्च्यून इव्हेंट्स, डेकोरेशन वाले आहेत, अभिषेक म्हात्रे आणि जितू भाऊ हे आहेत, बाकी आणि बाकी सगळे प्रेक्षक सगळेच या आयोजनामध्ये सहभागी असतात. खरोखर त्याच्यामुळेच हे आहे आणि याच्या पुढे अविरत चालू राहील. दादा त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भरभरून पाठिंबा तुम्हाला म्हणजे तुमचा मित्रपरिवार असेल, विविध पक्षातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांमधील दिवसभर वाढदिवसाचे केक कापले जातात. मी व्यासपीठावर किंवा एखाद्या स्पर्धेवर एवढं कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्याविषयी विचारील, परंतु हा चेंडू झाल्यानंतर यावेळेला ओमकार देसाई थोडेसे कमी गतीने चेंडू टाकला, थोडासा पुढे टाकला, धावसंख्येला लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी ओमकार देसाई करतायत. तर ओमकार देसाई आपल्या फलंदाजीने तर प्रभावित केलंय, आता गोलंदाजीने देखील प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मयूर आहे, ते सिद्ध करण्यासाठी एक मोठा मंच नक्कीच आज त्यांच्या पुढे आहे. मयूर फ्रॉम जुगाव यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न राहिला आणि मयूरच्या बॅट मधून एक चांगला फटका येतोय, जो मात्र धावसंख्या वाढवेल. धावा मिळतील 4. मयूर भोईर नवी मुंबईचा खेळाडू आहेत आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं दादा, प्रत्येक संघामध्ये व्यावसायिक गटात देखील नवी मुंबईचे एक 2 प्लेयर खेळताना पाहायला मिळाले. ही देखील एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळाली आणि व्यावसायिक गटामध्ये देखील नवी मुंबई काही कमी नाहीये. भूषणने सिद्ध केलंय, विकीने केलंय, आता सध्या विशाल शहा करतात आणि अशी बरीच नावं आहेत नवी मुंबईमध्ये ज्यांनी व्यावसायिक गटात देखील धुमाकूळ घातलाय. 42 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना ओमकार देसाई आणि समोर जर पाहिलं तर मयूर भोईर नक्कीच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्मवीर आनंद दिघे चषकामधील एक महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेने हवाई सफर 6 धावांसाठी. वा मयूर वा, षटकार. धावसंख्या पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते मात्र 48 वर. मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्या नवी मुंबईची छाप सोडतायत. याही वेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने एक वेगवान फटका. जयदीप तिकडे अतिशय त्वेषाने आले, तत्परतेने आले. थ्रो पहा कोणत्या दिशेला केलाय. वाह, जेडी साठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत. कुठे थ्रो करायचा बरोबर त्यांनी जाणलं, तिकडे थ्रो केला, एकच धाव मिळेल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हा डाव संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली 49 धावांची आवश्यकता. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले पत्रकार आहेत, मुंब्रा कलवा विधानसभेचे प्रवक्ते आहेत, आदरणीय श्री आरिफ हाशमी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे चषक 2021 मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. उमेशजी थँक्यू. दादा एक शेवटचा प्रश्न,
कारण की तुम्हाला भेटायला बरेचसे प्रदीप, त्याच्या अगोदर एक नाव, माझ्या मोठ्या बंधूंचं नाव घ्यायचं राहिलंय. एल्विस पत्रा म्हणून आहे, त्यांचं नाव राहिलंय. माझी मंगेश सकपाळ वगैरे आमची टीम युवासेना आहे, सूरज वगैरे आहेत, यांची नावं घ्यायची राहिली होती. त्याच्याबद्दल क्षमस्व. हा प्रदीपजी. दादा, बरीचशी लोक विचारत होती की तुम्ही ॲड केली 16 टीम ओपनच्या आणि त्यानंतर तुम्ही 8 ग्रामीण आणि 8 ओपनच्या टीम खेळवल्या. मी मंगेश वैती सरांबरोबर पण बोलत होतो, विक्रोळींचे संघनायक, ते देखील मला विचारत होते की सर असं का केलं. तर मी त्यांना सांगितलं की 13 टीम आलेल्या, त्याच्यानंतर 3 टीम आलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे. तर मंगेश वैती सर मला म्हणाले की सर पुढच्या वर्षी काय टेन्शन घेऊ नका, मला सांगा, मी खारदांड्याच्या आणि तिकडच्या सगळ्या त्या पट्ट्यातल्या टीम तुम्हाला आणून देईन. कारण की कसं आहे, तिकडच्या ज्या टीम आहेत ते एन्जॉयमेंटसाठी खेळतात आणि ते सगळे बँड वगैरे इकडे घेऊन येतात. आम्हाला अमोल म्हात्रे सरांनी शिकवलं आहे की कोणाचीही मदत करायची, आम्ही कुठेही मागे राहणार नाही आहोत. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ओपनच्या 16 टीम का नाही खेळल्या इथे. निश्चितच प्रदीप, तुम्हाला सगळं, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात पूर्ण, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की किती एंट्रीचा काय विषय होता. 1-2 एंट्रीचा विषय होता, पण 1-2 एंट्री जरी कमी असल्या, मॅचेस झाल्या नाही तर प्रेक्षकांना मजा येणार नाही. म्हणून आपण आयत्या वेळी हा निर्णय घेतला की आपण 8 ओपनच्या आणि 8 ग्रामीण टीम खेळवणार. एका अर्थी ते बरं पण झालं, कारण की आपलीच टीम आता यावेळेस जिंकण्याच्या प्रति जवळपास गेलेली आहे, त्यामुळे ते एका अर्थी बरंही झालेलं आहे म्हटलं. आणि जसं वैती साहेब म्हणाले की पुढच्या वर्षी आपण ओपनच्या टीम्स हे करायचा प्रयत्न करू, निश्चितच मंगेशजी म्हणाले, आणि निश्चितच मीही त्यासाठी तयार आहे. इवन मी तर ही स्पर्धा 2 लाखाची न ठेवता मी 10 लाखापर्यंत करायला तयार आहे. फक्त मला एंट्रीचं कोणी शुअरिटी दिली तर मी ही स्पर्धा निश्चितच, येणारी स्पर्धा मी पुढच्या वर्षी 10 लाखाची भरवायला तयार आहे. पण मला एंट्रीची शाश्वती हवी, म्हणून बाकी विषय काही नाही आहे. कारण की आमची टीम पूर्ण तयार आहे. आमची टीम तुम्ही सांगाल तेवढ्या मोठ्या अमाऊंटची स्पर्धा भरवण्यासाठी तयार आहे. आमची टीम सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. फक्त तुम्ही मला एंट्रीची शुअरिटी द्या, तुम्ही सांगाल तेवढ्या अमाऊंटची स्पर्धा इथे खेळवायचा शब्द मी प्रेक्षकांना देतो. वा दादा, क्या बात आहे. खरोखर जेवढं कौतुक तुमचं करावं तेवढं कमी आहे. कारण की तुम्ही नेहमीच म्हणत आलात की मी किती मोठी स्पर्धा भरवायला तयार आहे, फक्त एंट्रीचा प्रश्न आहे. कारण की खर्च माझा जो आहे तो तेवढाच आहे. फार फार धन्यवाद दादा, तुम्ही आमचा मान राखलात आणि आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आलात. आज तुमचा वाढदिवस आहे, बरीचशी मित्रमंडळी तुमची वाट पाहत आहेत खाली. फार फार धन्यवाद दादा. मला 2 शब्द अगोदर बोलायचे आहेत अजून. थोड्याच वेळात इथे सुभाष देसाई साहेब, उद्योगमंत्री जे आहेत आपले, आणि शिवसेना नेते, ज्येष्ठ शिवसेना नेते, त्यांचा इथे आगमन होणार आहे बक्षीस समारंभासाठी. त्याचसोबत दीपाली सय्यद मॅडम ही येणार आहेत, त्यासोबत धवल कुलकर्णी क्रिकेटर येणार आहेत, आणि विजय नाटा साहेब येणार आहेत, जे आपले शिवसेनेचे उपनेते आहेत, आणि राजन विचारे साहेब, खासदार साहेब इथे येणार आहेत. तर सोशल डिस्टन्सिंगचा विषय आहे, त्यामुळं मी सर्वांना विनंती करीन की काही वेळ जेव्हा फायनल चालू होईल तेव्हा स्टेजवरील सर्वांनी खाली जायचं आहे. मोजकेच एक 10 ते 15 माणसं फक्त स्टेजवर असणार आहेत. तर सर्वांना माझी विनंती असेल तुम्हाला की ही स्पर्धा जर यापुढे अविरतपणे चालू राहावी, तर ह्या स्पर्धेला कुठे गालबोट लागता कामा नये, या स्पर्धेचं नाव कुठे खराब होता कामा नये. म्हणून सगळ्यांनी माझ्यासह, मीही तुमच्यासोबत खाली यायला तयार आहे. आपण सर्वांनी खाली जाऊन थांबूया, खाली समोर खुर्च्या मांडून बसूया आणि बक्षीस समारंभाचा आनंद घेऊया. धन्यवाद प्रदीपजी, खूप खूप आभार. धन्यवाद चंदूजी. थैंक्स दादा, थैंक्स. तो चलते चंदू जी की तरफ. चंदू जी, यहाँ पे 49 रन मुकम्मल किए विक्रोलियंस के खिलाड़ियों ने और 50 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए. किरण 11 शिरौने के टीम के सामने श्रेयस इंदुलकर और ओमकार देसाई काफी तगड़े फॉर्म में चल रहे. क्या लग रहा है, मुकाबला बिल्कुल कांटे का होगा? नक्कीच होईल, कारण या अगोदर जर पाहिलं तर बलाढ्य परी-11 रायगड टीमला केवळ 42 धावांमध्ये विक्रोलियन्सने थांबवलं होतं. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाईने स्वतःच एक अर्धशतक लगावलंय आणि आता अर्धशतकीय टार्गेट देखील आहे. त्यामुळे ही मॅच नक्कीच चांगली होईल, कारण श्रेयस इंदुलकर, दिनू कांबळे ही जोडी मैदानात दाखल झाली आणि गोलंदाजीसाठी विक्रोलियन्स संघाच्या गोलंदाजीचा कणा गिरीश कोसरेकर. तो विघ्नेश मडवी दादा बता रहे कि इनका नाम यहाँ पे संदीप शर्मा, बाकी जितने भी ये जो स्कोरर हमारे हैं, गोरे चिट्टे छेल छबीले, लतेश, प्रतीक, दिलीप पाटील, हॅलो, खरोखरच जेवढं सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गिरीश कोचरेकर गेंदबाजी कर रहे, दाहिने ओवर द विकेट पैवेलियन छोर से, और इस मरतबा कवर के क्षेत्र में देखिए क्या लाजवाब क्षेत्ररक्षण, बिल्कुल जमीन पे गोता लगाते हुए यहाँ पे इस गेंद को रोका था मुकेश दास. पिछले मैच के मैन ऑफ द मैच के पुरस्कार से इन्हें नवाजा गया था. क्या जबरदस्त क्षेत्ररक्षण. जब मैं उनसे सलाह मशवरा कर रहा था तब उन्होंने बताया था कि मुझे ज़्यादा समय नहीं मिलता जॉब की वजह से. आज मुझे अमोल दादा ने यहाँ पे बुलाया है.
तो मैं यहाँ पे जान की बाजी लगा दूंगा। देखिए ये एक बात होती है, अच्छी बात एक अच्छे क्रिकेटर की। अमोल म्हात्रे सर का देखिए कितना रिस्पेक्ट है टेनिस क्रिकेट में। मैं खुद देख रहा हूँ अमोल म्हात्रे सर को करीब करीब 30 वर्ष से अधिक समय से क्रिकेट खेलते हुए। राहुल 11 की तरफ से जब वे खेलते थे तब बिल्कुल कहर ढाते थे मैदान के बीच में। बहुत ही लाजवाब बल्लेबाज अमोल जी म्हात्रे जी, आज भी क्रिकेट खेलते हुए देखना ये सबसे बड़ी सौभाग्य की बात है हम सबके लिए। अब बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक में है दिनू कामले, गिरीश कोचरेकर। ये गेंद फ्लाई स्लिप में गई और अमोल म्हात्रे सर ने कैच लपक लिया। और इस तरीके से जो यहां पे ट्रैक लगाया हुआ था दीनू कामले के लिए, उसी तरह की गेंदबाजी आउट स्विंग गेंदबाजी की थी और अच्छी गेंद थी। मिडिल स्टंप पे टप्पा खाने के बाद बाहर की जानब निकली, थोड़ा सा उछाल प्राप्त किया। दीनू कामले ने आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया और ये पहला झटका किरण 11 शिरवने को पहुंचा है। उनकी टीम का कुल स्कोर है 1 रन 1 विकेट के पतन के बाद। चंदू जी इस विकेट के बारे में। नक्कीच, कारण बॅटिंग बॉलिंग कोणी करतं परंतु नेतृत्व कोणी करत नाही। तुम्हाला एक मार्गदर्शक लागतो। तुम्ही किती मोठे खेळाडू असा, गोलंदाज असा, फलंदाज असा, एक मार्गदर्शक लागतो, रणनीती बनवणारा कर्णधार असतो। तो मात्र या ठिकाणी सध्याच्या घडीला आपल्याला अमोल म्हात्रे सरांच्या रूपात पाहायला मिळालं आणि दिनू सारख्या फलंदाजासाठी एक सापळा रचला आणि त्याच्यात नक्की विकेट देखील मिळताना पाहायला मिळते। बिल्कुल अमोल म्हात्रे सर ने इतने वर्ष क्रिकेट खेली है, बिल्कुल ईमानदारी से क्रिकेट खेली है। और सबसे बड़ी बात ये होती है कि एक स्पोर्ट्समैन स्पिरिट उन्होंने हमेशा ही रखी है। कई मर्तबा मैदान के बीच में हमने उनको तर प्रवीण दादांचे भाची मंडळी देखील आहेत, त्यांचे शुभ हस्ते आज वाढदिवस सोहळा देखील संपन्न होतोय। एक चांगला आणि सुंदर असा केक कापून आज प्रवीण दादा यांचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि या ओव्हर नंतर आपण वाढदिवस सेलिब्रेशन करूया। अजूनही चेंडू बाकी आहेत, त्यामुळेच ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। अमित कोरी और ये आउट। दूसरी गेंद के ऊपर दूसरी सफलता, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया बिना कुछ सोचे समझे। पहले ही 1 विकेट का पतन हुआ था और लगातार गिरीश कोचरेकर देखिए इसी के लिए जाने जाते हैं। मैंने कल भी बताया था कि जब वो कल गेंदबाजी के लिए यहां पे आमंत्रित किए गए थे, मैंने बताया था कि उस रंग में नजर नहीं आ रहे जिसके लिए ये अमित को जाने जाते हैं। लेकिन आज देखिए क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। आउटस्विंग गेंदबाजी का मुजाहरा यहां पे दिखाई दे रहा है और 2 गेंदों में 2 सफलता यहां पे गिरीश कोचरेकर ने प्राप्त की है। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन और घातक लाइन और लेंथ के साथ वे गेंदबाजी कर रहे हैं। तर वाढदिवस सोहळा संपन्न होतोय। विश यू हॅपी बर्थडे प्रवीण दादा, आप जीव हजारो साल, आई एकवीरा आपल्याला उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आजचा दिवस खास कारण की प्रवीण दादांचा आहे वाढदिवस। 25 डिसेंबर हा दिवस प्रत्येक नवी मुंबईकरांना लक्षात राहतो, कारण की आज आहे प्रवीण काळूराम म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख यांचा आज वाढदिवस आणि त्यांचे भाची मंडळी यांच्या वतीने इथे वाढदिवस साजरा केला जातोय। त्याचबरोबर याच दरम्यान यशवंत पाटील आणि दगडू पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। माफ्याहून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत। त्यांच्या शुभहस्ते देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील प्रवीण दादांना। तर मी या दोन्ही मंडळींना विनंती करतोय की आपण यस ओवर टू कमेंट्री बॉक्स। विशाल शाह नए बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए मैदान के बीच में। मैन फ्रॉम घनसोली नवी मुंबई, बहुत ही उम्दा क्रिकेट अपने जीवन में ये विशाल शाह खेल रहे हैं। और इस मरतबा देखिए बाहर की जानब निकलती हुई गेंद स्क्वायर कट कर दिया है। डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर चली जाएगी गेंद और ये 4 रन। यस दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस प्रवीण दादा यांचा वाढदिवस देखील आहेत। अनेक मंडळी आहेत, मित्र परिवार असेल, त्यांच्या कुटुंबीय असतील, त्यांच्या वतीने आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तो 1 ओवर की समाप्ति हुई है। गिरीश कोचरेकर ने 1 ओवर गेंदबाजी की
उन्होंने रन खर्च किए 5 और 2 सफलता उन्होंने प्राप्त की है। और विशाल शाह के बारे में यहाँ पे बताया जा रहा है कि TDPL में जो मैन ऑफ द सीरीज के फलस्वरूप बाइक रखी हुई थी ये विशाल शाह ने प्राप्त की है। और नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप में खारडी में उन्होंने बहुत ही उम्दा खेल का प्रदर्शन किया है। तो देखिए नवी मुंबई की युवा खिलाड़ी आज कहाँ से कहाँ पहुँच गए। इससे पहले विक्रोली की तरफ से खेलते हुए मयूर ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी। मयूर भोईर जो कि जूगांव के खिलाड़ी है। और आज देखिए मयूर विक्रोली की जर्सी पहनकर अगर खेल रहे अमोल म्हात्रे जी की अगुवाई में तो निश्चित रूप से उनका जो भविष्य है ये उज्जवल है, इसमें कोई संदेह नहीं। मैं जब यहाँ से नीचे गया था तब मयूर के साथ मेरा सलाह मशवरा हो रहा था, तब उन्होंने कहा कि मुझे यकीन नहीं हो रहा है कि मैं आज विक्रोली के टीम में से उनकी जर्सी पहन के खेल रहा हूँ। तो निश्चित रूप से ये खिलाड़ी आगे जाएंगे, इसमें कोई संदेह नहीं है। दूर वाले छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए तलब किया जा रहा है। मुकेश दास पिछले मैच के हीरो रहे, मुकेश दास जिन्हें मैन ऑफ द मैच के पुरस्कार से यहां पे नवाजा गया था। बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, उनके सामने बल्लेबाज श्रेयस इंदुलकर। इस मर्तबा गेंद कदमों से टकराई थी, पगबाता की आउट हुई थी, लेकिन एम्पायर ने खारिज कर दिया। लेग बाई का इशारा हुआ, शॉर्ट कवर रीजन में गेंद गई थी और 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है किरण 11 शिरवने का 6 रन 1 ओवर और 1 गेंद की समाप्ति हुई है, जबकि ये पावर प्ले का दूसरा ओवर यहां पे फेंका जा रहा है। तमाम क्रिकेट के श्रोता इस धर्मवीर आनंद दिग्गज चषक 2021 में हमारे साथ जुड़े हुए उन सभी का मैं यूट्यूब के माध्यम से और हमारे जो भूमिपुत्र मैदान में इर्द गिर्द बैठे हुए उन सभी का प्रवीण कालूराम म्हात्रे जी की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूं। फिर एक मर्तबा खेल की तरफ रुख करते विशाल शाह अब स्ट्राइक में, अमोल म्हात्रे सर क्षेत्ररक्षण की जमावट यहां पे कर रहे हैं, खुद जा रहे हैं। यहां पे फ्लाई स्लिप में एक गली, एक कवर पॉइंट रखा हुआ है, एक कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ, एक शॉर्ट फाइन लेग रखा हुआ है 30 गज के दायरे के अंदर की तरफ, एक मिड ऑन बिल्कुल सीधा स्टेम की सेंध में रखा हुआ है। यहाँ पे स्टंप के ये 30 गज के दायरे के अंदर का क्षेत्ररक्षण। इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया, अंदर की तरफ ले आए थे इस मर्तबा गेंद को, और इस मर्तबा गेंद को खेला था वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में। उस ओर क्षेत्ररक्षक है, जब तक गेंद को उठा के थ्रो करते तब तक 2 रन का इजाफा हुआ है कुल स्कोर में। त्याच दरम्यान आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब नगरसेवक चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे धर्मवीर आनंद दिग्गज चषक 2021 मध्ये। और टू कमेंट्री बॉक्स। तो कुल स्कोर में वृद्धि हुई है किरण 11 शिरोने के 8। ये गेंद इस मर्तबा लेग स्टंप पे टप्पा खाने के बाद बहुत ज्यादा बाहर की जानब निकलते हुए एम्पायर इशारा कर रहे वाइड का। इस तरीके से प्रशांत अंबेडकर सर और लोगो ये दोनों एम्पायर है इस सेमीफाइनल के ओपन के मुकाबले में, दोनों भी एमसीए पैनल के एम्पायर है, काफी अच्छा तजुर्बा है एम्पायरों को। फिर एक बार मुकेश तैयार, मुकेश दास दूर वाले छोर से बाएं हाथ से ओवर द विकेट, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को हवा में खेला, उस ओर क्षेत्ररक्षक थे मयूर भोईर जूगांव के, उन्होंने कैच लपक लिया और इस तरीके से यहां पे ये तीसरा झटका पहुंचा है किरण 11 शिरवने को। एक लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही है किरण 11 शिरवने की। पिछले मैच के हीरो ओमकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेट के एक लाजवाब बल्लेबाज, इसमें कोई संदेह नहीं है। पहले इन्होंने अपने जीवन की खेल की शुरुआत हमारे नवी मुंबई से की थी, शिरवने गांव से, और आज देखिए नवी मुंबई से निकल के मुंबई की तरफ रुख किया उन्होंने, और मुंबई के बाद वो दादर में जाके शिवाजी पार्क में क्रिकेट खेलने लगे, एसपी में अपनी जगह बनाई, और उसके बाद कई सारे क्रिकेट के टीम में वो खेलते हुए आजकल नजर आते हैं। बहुत ही उम्दा क्रिकेट के खिलाड़ी है, इसमें कोई दोहराई नहीं है, और क्रिकेट के ब्रांड एम्बेसडर है मुंबई क्रिकेट के, टेनिस बॉल क्रिकेट के। यह है इस खिलाड़ी की पहचान। और जिस तरह से चंदू जी ने लास्ट ईयर में बताया था यहाँ पे कि लॉर्ड्स पे क्लाइव लॉयड ने इनको वहां पे इनका सम्मान किया था, इनको नवाजा था, तो यह है इस खिलाड़ी की पहचान। बहुत ही काबिल और कारगर खिलाड़ी है टेनिस क्रिकेट विश्व के। लेकिन दूर वाले छोर से यहाँ पे मुकेश दास बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे। अब तक उन्होंने 4 रन खर्च किए, 1 सफलता उन्होंने प्राप्त की है इस ओवर में। पिछले मैच के हीरो जो मिड ऑफ के खिलाड़ी थे उन्हें बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में यहाँ पे खदेड़ा जा रहा है।
बिल्कुल 30 गज के दायरे के अंदर ज्यादा से ज्यादा क्षेत्ररक्षक नजर आ रहे हैं। इस मर्तबा अंदर की तरफ ले आए थे, गेंद लेंथ गेंद थी और इस मर्तबा इस गेंद को कलाइयों के सारे मोड़ दिया था। शॉर्ट मिड विकेट रीजन में 1 रन के लिए, इस 1 रन के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 10 रन, जबकि ये दूसरा ओवर यहां पे प्रगति पे है। पावर प्ले का ओवर यहां पे फेंका जा रहा है। फ्लाई स्लिप में है अमोल मात्रे, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक मिड ऑफ, ये ऑफसाइड का क्षेत्रक्षण। ऑन साइड में देखिए एक शॉर्ट फाइन लेग, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वायर लेग। ये ऑन साइड का क्षेत्रक्षण यहां पे सजाया गया है। और ओमकार देसाई अब स्ट्राइक में, पिछले मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के पुरस्कार से पिछले मैच में इन्हें नवाजा गया था। एक अर्धशतक यहां पे धुआंधार 16 गेंदों में उन्होंने वो अर्धशतक यहां पे मुकम्मल किया था। इस मर्तबा ये यॉर्कर लेंथ की गेंद थी, बिल्कुल बल्ले के जड़ से गेंद को खेला, कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद गई, उस ओर क्षेत्ररक्षक है उन्होंने गेंद को रोका 30 गज के दायरे के अंदर की जानब और 1 रन दौड़ के अर्जित किया। दोनों बल्लेबाजों ने इस तरीके से अपने अपने छोर यहां पे बदले बल्लेबाजों ने। कुल स्कोर है 11 रन। किरण 11 शिरोने का लक्ष्य है 50 रनों का, मंजिल है 50 रनों की, जीत है 50 रनों की। अगर इस प्रतियोगिता के धर्मवीर आनंद दिगे चषक के फाइनल में अगर पलक 11 को ऊपर खेलने के साथ 2 हाथ करना है तो ये रन यहां पे मुकम्मल करने होंगे। फिर एक मर्तबा मुकेश दास, इस मर्तबा इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया है, दर्शक दीर्घा में गेंद जाके गिरी और ये लंबा सिक्सर। थैंक यू यश। सचमुच ये जो मिकी माउस की जोड़ी है इन्होंने धमाल किया है दूसरे दिन से। हालांकि पहले दिन से यहाँ पे 3 लोग आए थे, लेकिन ये दोनों जो है मिकी माउस इन्होंने सचमुच धमाल किया है। कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 17 रन। पानी की बोतलें मांगी जा रही है मैदान के बीच में, पानी मुहैया कराइए प्लीज, पानी मुहैया कराइए मैदान के बीच में। तो श्रेयस इंदुलकर और ओमकार देसाई एक कारगर और सफल जोड़ी है चंदू जी, अगर बात छेड़ी जाए। और ये मैदान इन दोनों को काफी रास आता है। पिछले साल भी हमने देखा था इन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी। आज भी किरण 11 शिरोने को रनों की सख्त आवश्यकता है। पहले ओवर में पावर प्ले के आए थे, पांच रन आए थे, 2 सफलता प्राप्त की थी गिरीश कोचरेकर ने। उसके बाद गेंदबाजी करने के लिए आए थे मुकेश दास, दूसरा ओवर फेंका था जिसमें उन्होंने 12 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त की है। तो कुल स्कोर है 17 रन। लेकिन मुकाबला अभी भी जारी है, कशमकश अभी भी जारी है। और ये जो दोनों बल्लेबाज है ओमकार देसाई और श्रेयस इंदुलकर, इनके दोनों के ऊपर बहुत कुछ दारोमदार है कि किस तरीके से वो यहाँ पे अपनी टीम की नैया पार करेंगे। चंदू जी, नक्कीच ते खूप महत्वाचं असेल, कारण दोघांना अनुभव आहे। दोघेही मागील कित्येक वर्ष चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे या दोघांची भूमिका पहा। या मॅच नॉर्मली सलामीला येतात ओमकार, परंतु आता त्यांनी 5व्या क्रमांकाला बॅटिंगला आलेत आणि बॅटिंग लाईनअप वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी राहिलाय। त्यामुळे श्रेयस आणि ओमकार यांच्यावर खूप काही निर्भर असेल। विक्रोलियन्स 3 हादरे देण्यात मात्र यशस्वी झाली आहे। पहिल्या ओव्हरमध्ये रन नव्हते, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 रन आले। त्यामुळे एक चांगली सुरुवातीच्या दिशेने किंबहुना त्यातून सावरण्याचा प्रयत्न, ज्या विकेट गेल्या तर ही जोडी आता होताना पाहायला मिळते। चंदू जी, पहले मैच में ट्राइडेंट नवी मुंबई के साथ 69 रनों की साझेदारी ओमकार देसाई और श्रेयस इंदुलकर ने की थी और उसी में अर्धशतक मुकम्मल किया था ओमकार देसाई ने। और आज किरण 11 शिरोने का खेमा चाहेगा कि ये जोड़ी उसी तरह से बल्लेबाजी करे, लेकिन यहाँ पे इतना आसान नहीं है क्योंकि काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे विक्रोलियंस के गेंदबाज। जैसे यहाँ पे तीसरा ओवर प्रगति पे हो, आइए मुंबई के मशहूर खिलाड़ी भटवाड़ी घाटकोपर के चंदू शेट्टी। धन्यवाद सर। जाऊयात महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेमीफायनल सुरू आहे खुल्या गटातील धर्मवीर आनंद दिघे चषकाची। प्रवीणदादा काळूराम म्हात्रे यांचं एक भव्य दिव्य असं आयोजन 20व्या पर्वामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय। 2 ओव्हरला 17 रन झाले, 3 विकेट माघारी परतले। श्रेयस इंदुलकर ओमकार देसाई जोडी मैदानात बॉलिंगसाठी। राहुल वराडकर विक्रोळी कन्नमवार नगर यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय।
पहिला चेंडू जर पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंच संजय सावंत सरांच्या माध्यमातून धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपात 1 पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 धावांवर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल या ठिकाणी. चारी बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षकमय वातावरण, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. चारी बाजूला जे मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत त्यांना यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यशस्वी होऊ दिला नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र कट होताना पाहायला मिळेल. ओमकार आणि राहुल वराडकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात कुरघड्या करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. धर्मवीर आनंद दिघे चषकाची आज फायनल मॅच या ठिकाणी काही क्षणातच पाहायला मिळेल कारण कोपरखैरने ऑलरेडी फायनलला गेली आहे ग्रामीण गटातून. तर महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो ज्या ठिकाणी ओमकार देसाई बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला मात्र जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल कोलवर टप्प्याचा टाकला त्या ठिकाणी मात्र ढकललं बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे होते लखन सकट. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. उत्कंठ प्रचंड सिगेला जाऊन पोहोचले या स्पर्धेची. कोण फायनल जिंकणार? धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये विजय कोण होणार याची उत्कंठ आहे. प्रवीणदादा काळूराम म्हात्रे यांची ही स्पर्धा आज मात्र त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि सकाळ 17 पासून मात्र त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सातत्याने मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमोल म्हात्रे. मुंबईमधील 2 धुरंधर एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस इंदुलकर आणखीन एक टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे, बॅटिंगसाठी आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलं. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. थ्रो 2 धाव मात्र त्या ठिकाणी मिळतील ओमकार आणि श्रेयस यांना. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली ती म्हणजे 21 धावांवर. 50 धावांची आवश्यकता म्हणजे अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे सर. 15 चेंडू बाकी आहेत म्हणजे 15 चेंडूंचा खेळ झालाय, 21 धावा झाल्यात. 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सातत्याने मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आवर्जून या ठिकाणी दाखल होत आहेत. राहुल वराडकर कशा प्रकारची रणनीती बनवत आहेत कारण ही जोडी जर का एकदा जमली विचारे सर तर मात्र अवघड होऊ शकतं आणि त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. प्रेक्षकांची देखील विपुल प्रमाणात गर्दी कारण चारी बाजूला प्रेक्षकमय वातावरण झालंय. ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल प्रेक्षक आता त्या ठिकाणी उभे राहत आहेत, ही मॅच पाहतायत. धर्मवीर आनंद दिघे चषक. आनंद दिघे साहेबांनी मात्र ठाणे जिल्ह्याच्या गावात घराघरात मात्र शिवसेना पोहोचवली. त्याचबरोबर जर पाहिलं दहीहंडी असेल, क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटचा खेळ असेल, त्याचबरोबर नवरात्रोत्सव असेल, सातत्याने त्यांच्याकडे एक आनंद दिघे साहेबांचा एक वेगळा दरबार देखील असायचा. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला कव्हरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. श्रेयस इंदुलकर यांच्याकडून 1 धाव घेतली आणि दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा चांगली रणनीती मात्र आता दोघांनी बनवली आहे. मोठे फटके येत नाही आहेत ना, हरकत नाही, आपण एकेरी दुहेरी धावा काढू, प्रतिस्पर्ध्यांवर दडपण वाढू, तो प्रयत्न मात्र सातत्याने त्यांच्याकडून केला जातोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना 23 वर. दोनों के पास काफी अच्छा एक्सपीरियंस है, इसमें कोई संदेह नहीं है. और दोनों भी खिलाड़ी एक साथ कई अरसे से खेल रहे हैं. अच्छी समझदारी, अच्छी सूझबूझ है, अच्छा तालमेल है ओमकार देसाई और श्रेयस इंदुलकर के दरमियान. इसलिए रन लेते वक्त देखिए कितनी अच्छी अंडरस्टैंडिंग है दोनों के दरमियान. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. संघर्ष कायम आहे. कोण जाणार फायनल मॅच मध्ये त्याच्यासाठीची झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला किरण 11 शिरवणे, दुसऱ्या बाजूला विक्रोलिया. समोरच्या दिशेने एक चांगला फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाला नक्कीच दस्तक देतोय. 4 धावा, चौकार. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. फलंदाज श्रेयस इंदुलकर काय बॅटिंग करतायत. सरळ बॅटने स्ट्रोक होता. मॅच मधील रंगत वाढवण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. 23 धावांची आवश्यकता, अजूनही 13 चेंडू बाकी आहेत. विकेट आल्या, निर्धाव चेंडू आले तर विक्रोलियन्सही मॅच मध्ये येऊ शकते.
यावेळेला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. श्रेयस इंदुलकर बाद. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. माघारी परतताना पाहायला मिळतील या ठिकाणी श्रेयस इंदुलकर. 16 धावांची खेळी त्यांच्याकडून केली गेली. रुपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अंबरनाथ परिसरातून मात्र खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु एका बाजूला ओमकार देसाई आहेत सर, ते अशा स्थान असणाऱ्या टीमचं. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता. विचारे सर काय म्हणाल? श्रेयस माघारी परतलेत. बिल्कुल बड़ा झटका पहुंचा है. श्रेयस इंदुलकर आउट होकर वापस गए. अब ओमकार देसाई के ऊपर काफी बड़ा जिम्मा है अपनी टीम किरण 11 शिरवने को यहाँ पे जीत दिलाने का. काफी बड़े खिलाड़ी है, काफी अच्छा अनुभव है उनके खेल के पीछे. अब देखते हैं ओमकार देसाई यहाँ पे क्या कुछ कर पाते हैं और 12 गेंदों में कितने गेंदे खेलने का अवसर ओमकार देसाई को मिलता है. ये बड़ी बात है क्योंकि 12 गेंदे 27 रन चाहिए चंदू जी, और 12 गेंदों में कितने रन अभी यहाँ पे गेंदे खेलेंगे ओमकार देसाई, इसके ऊपर बहुत कुछ यहाँ पे निर्भर है इस मैच का निर्णय. नक्कीच खूप काही अवलंबून असेल त्यावर. आणि त्यासाठी बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मुकेश दास मागील मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी ज्यांच्याकडून झाली होती तेच मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तर महत्वपूर्ण क्षण या ठिकाणी 12 चेंडू शेवटचे आणि 23 धावांची आवश्यकता. स्कोर जर पाहिलं तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल. एक एक क्षण महत्वाचा असणार आहे, एक एक चेंडू या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. धर्मवीर आनंद दिघे चषकाची फायनल मॅच मध्ये कोण खेळणार? एका बाजूला जर पाहिलं तर रुपेश आहे, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई आहेत, तर गोलंदाजीसाठी मुकेश दास आहेत. क्षणाक्षणाला पारड बदलणारी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला मंगेश वैती आणि अमोल म्हात्रे यांचं नेतृत्वही त्याचाही कस लागणार आहे. कारण मॅच आता महत्वपूर्ण टप्प्यात आली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फायनल मध्ये कोण जाणार? धर्मवीर आनंद दिघे चषक या ठिकाणी त्याची फायनल मध्ये कोण जाणार कळेल. तर धवल कुलकर्णी यांचं देखील या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे आणि नक्कीच एक महत्त्वपूर्ण क्षण आपल्यासाठी देखील असणार आहे. कारण या मानाच्या स्पर्धेसाठी मात्र खूप मोठ्या संख्येने मान्यवरही उपस्थित राहत आहेत आणि भारतीय संघासाठी त्यांनी लाजबाब क्रिकेट खेळलंय ते धवल कुलकर्णी देखील येतील. यावेळी लॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला होता आणि हो नाही करता करता रन मात्र या ठिकाणी कंप्लीट होते. घ्यायची नाही घ्यायची याच विवंचनेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत होते, परंतु 2 वेळा वाचले आणि 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 1-1 रन क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण असतो विचारे सर, आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ही मॅच कुठे जाणार? ही मॅच शिरवणीला जाणार की विक्रोळीला जाणार? सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ती आहे कोपरखैरनेमध्ये. या मानाच्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून 2 व्यावसायिक संघ ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात ना, एक संघर्ष पाहायला मिळतो, तो आज पाहायला मिळतोय. और जान की बाजी लगाते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं ओमकार देसाई स्ट्राइक के लिए. उनको पता है कि उनके पास अगर स्ट्राइक आएगा, ज्यादा से ज्यादा गेंदे अगर खेलेंगे तो निश्चित रूप से मैच निकाल के ले जाएंगे. देखते हैं क्या कुछ होता है. मुकेश दास ओमकार देसाई यांच्यासाठी यावेळेला चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 1-1 धावे नंतर एक गोष्ट केली संघनायकांनी. गिरीश खोसरेकर यांनी पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. मुकेश दास यांनी पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या, परंतु विश्वास ठेवलाय
मुकेश दास यांच्यावरती. आणि पाहूयात आतापर्यंत मात्र या षटकात त्यांनी एकेरी धावच खर्च केलेल्या आहेत, म्हणजे 3 धावा आलेल्या 3 चेंडूवर. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय, कारण अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि 9 चेंडू बाकी आहेत. हे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, ज्या टेनिस बॉल क्रिकेटचे तुम्ही आम्ही दिवाने आहोत आणि तीच दिवाणगी तुम्हाला घेऊन आलेली आहे या कोपर खैरनेच्या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये धर्मवीर आनंद दिघे चषकात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न, त्याला लॉंग ऑनच्या दिशेने खेळलं, पुन्हा एका धावेचाच फटका येताना पाहायला मिळतोय. दडपण आता थोडंसं शिफ्ट होईल फलंदाजांवर, कारण ज्यावेळेला मोठे फटके येत नसतात ना, ते फलंदाजांवर थोडंसं दडपण येताना पाहायला मिळतं. परंतु ओमकार देसाई एक असं नाव आहे, त्यांनी मात्र अगदी नवी मुंबईतून सुरुवात केली, परंतु तदनंतर मुंबईपासून दुबईपर्यंतचा डंका या ओमकार देसाई यांनी पिटलाय. आता मात्र कस लागणार आहे, हे क्षण महत्वपूर्ण आहे. एक बॉल कसा खेळला जाणार, कसा टाकला जाणार, किती रन येणार, यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. थरार 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 या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे चषकाच्या सेमीफायनलचा आपण पाहतोय. लढत आहे फायनल मध्ये जाण्यासाठीची. 20 वर्षाची परंपरा या क्रीडा स्पर्धेची आणि संपूर्ण भारतभरातून नामवंत खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी सातत्याने आले देखील आहेत. यावेळेला ओमकार देविदास देसाई यांच्या बॅट मधून येतोय लांब 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 लचक षटकार. काय फटका खेळाय. मॅच मधील रंगतता या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळाले. तर अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. ओमकार प्रयत्न करतायत, ओमकार लढतायत, ओमकार झुंजतायत मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला मुकेश दास देखील तेच काम करतायत. या मानाच्या स्पर्धेमध्ये आम्हालाही फायनलला जायचंय. दोघेही एकमेकांना सातत्याने सांगतायत, दाखवतायत, प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत, कारण मॅच एका महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन टेपली आहे. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट मॅचचं पारडं विक्रोल यांच्या बाजूने घेऊन येईल. परंतु असाच जर का एखाद दुसरा षटकार आला तर मॅचचं पारडं शिरवणे नवी मुंबईला देखील म्हणजेच किरण मेहर यांच्या बाजूने देखील जाऊ शकतं. मुकेश दास ओमकार यांच्यासाठी याही वेळेला हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर षटकार. एक अफलातून फटका या ठिकाणी आला. मॅचचं गणित या 2 षटकाराने बदललं. मारलेला हेलिकॉप्टर जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या ओमकार देसाई यांच्यासाठी. काय फटका खेळलाय. हो, मी याच नवी मुंबईतून क्रिकेटला सुरुवात केली दाखवून देण्याचा प्रयत्न ओमकार देसाई करतायत. बघता बघता सामन्याचं पारडं बदललं, परंतु सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत रंगू शकतो. मानाची स्पर्धा आहे. 6 चेंडू अजूनही बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता. चंदू जी, कई सारे मुकाबले मैंने देखे थे इसके पहले इस सीजन में. ओमकार देसाई इतने अच्छे टच में नहीं थे, लेकिन जैसे ही ये भूमिपुत्र मैदान में आए, उन्होंने पिछले मैच में ट्राइडेंट नवी मुंबई के साथ यहाँ पे अर्धशतक मुकम्मल किया और अब देखिए मैदान के बीच में बिल्कुल कहर ढा रहे हैं. यही पहचान है इस महान खिलाड़ी की. 6 गेंदे 7 रन चाहिए जीतने के लिए. अमोल मात्रे सर को देखिए, बिल्कुल भी अपने गेंदबाज के पास नहीं गए, जो आने वाले गेंदबाज है उनके तरफ गए. और ऋषि के कोच उन्होंने कान मंत्र दिया है. बिल्कुल शांत स्वभाव के अमोल मात्रे सर, और अभी भी अपने क्षेत्ररक्षण की सजावट करते हुए नजर आ रहे हैं मैदान के बीच में. बिल्कुल शांत दिमाग से अपनी कप्तानी कर रहे हैं. नक्कीच हे करावं लागतं क्रिकेटमध्ये. तर ऋषी लोखंडे एक युवा गोलंदाज आहेत, विक्रोळी कन्नमोर नगरचे. त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. विश्वास असेल अमोल म्हात्रे सरांना की याही परिस्थितीमध्ये आम्ही मॅच जिंकू शकतो. क्रिकेटच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची रन काढली जात नाही, तोपर्यंत या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही की यापुढे काय होणार आहे. बॅटिंगसाठी जर पाहायचं झालं तर रुपेश आहेत, तर बॉलिंगसाठी ऋषी. हो, पहिला बॉल आउटवर पद्धतीने कट केला जातोय, ढकलला जातोय, थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे झाला. चेंडूची फेक देखील केली गेली. 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या. वा, 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल. अजूनही
5 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची आवश्यकता. विक्रोलियन्सला काय पाहिजे तर विकेट पाहिजे. विक्रोलियन्सला काय पाहिजे तर इकडे निर्धाव चेंडू पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न, ती रणनीती बनवण्याचा प्रयत्न मात्र मंगेश वैती या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. ओमकार देसाई यांचे 2 लाजबाब षटकार. नॉर्मली सलामीला येणारे ओमकार याच मॅच मध्ये नेमके 5व्या क्रमांकावर आलेत आणि मध्य क्रमांक मध्ये त्यांची जी भूमिका होती मोलाची ती या ठिकाणी निभवताना पाहायला मिळत आहेत. ऋषी लोखंडे, हो हो, यावेळेला जर पाहिलं गरज होती एका विकेटची, डॉट बॉलची, तेच या ठिकाणी येताना पाहायला मिळालं. मित्र हो, मॅच संपलेली नाहीये. धर्मवीर आनंद दिघे चषक आहे, मॅच चुरशीचीच होणार. विकेट. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो. क्रिकेटचा खेळ आपल्याला सातत्याने मैदानात खेचून आणतो. त्याचं कारण आहे विचारे सर, अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. एकतर्फी मॅचेस कुणालाच आवडत नाहीत, सर्वांना चुरस पाहिजे असते. या ठिकाणी दशरथ पाटील देखील या ठिकाणी सर आहेत, कारण त्यांच्याही एक वेगळ्या शैलीचं समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच ऐकत असतो. तर आज देखील या ठिकाणी मॅच रंगली आहे. असं वाटत होतं एकतर्फी विजय होतोय की काय विक्रोलियन्सला, त्यावेळेला ओमकारचे षटकार आले. असं वाटलं आता एकतर्फी मॅच किरण 11 चिरवणेकडे जाते का, त्याच वेळेला मात्र ही विकेट आली आहे. मॅचचं समीकरण बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विक्रोळी की शिरवणे, शिरवणे की विक्रोळी, कोपर खेळण्याची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. धर्मवीर आनंद दिघे चषक. प्रवीणदादा काळूराम म्हात्रे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन. शिवसेना शहर प्रमुख, नवी मुंबई विस्तारक, युवा सेना महाराष्ट्र राज्य, भव्य दिव्य लाजबाब आयोजन. चारी बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य, आणि या भव्य दिव्यतेला शिस्तबद्धतेची जोड या स्पर्धेची आणखीन एक ओळख आहे. ओमकार देसाई बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. काय होणार यापुढील कालावधीमध्ये? क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. ऋषी लोखंडे यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट ओमकार देसाईच्या बॅट मधून लाजबाब पद्धतीने, आणि एक येतोय खणखणीत चौकार. या नक्कीच प्रेक्षक देखील आणि किरण मेहर यांच्या चेहऱ्यावर देखील थोडंसं आता दडपण होतं, ते आता थोडंसं रिलीज झाल्यासारखं वाटतंय आणि विजयाची चाहूल नक्कीच या ठिकाणी लागताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका धावेची सहजासहजी आम्ही देखील मॅच सोडणार नाही आहोत दाखवत असताना विक्रोलियन्स. पुन्हा एकदा ऋषी लोखंडे यावेळेला देखील जर पाहिलं तर दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतायत. वा, कमबॅक या ठिकाणी ऋषीने पुन्हा एकदा केलंय. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. तर काही प्रेक्षकांना तेही वाटत असेल सुपर ओव्हर देखील पाहायला मिळावी. दशरथ पाटील सरांचं तर तेच मत दिसतंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. एक रनचं महत्व क्रिकेटमध्ये खूप असतं. आता जर पाहिलं तर एका धावेची लांबी 22 यार्ड नसून आता ती 1 किलोमीटर झाली मी म्हणेल, ती काढावी लागेल. ओमकारने आयुष्यात असे असंख्य कारनामे केलेत, परंतु युवा ऋषी लोखंडे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एका धावेची आवश्यकता. यावेळेला देखील जर पाहिलं तर वा, मॅचने मात्र या ठिकाणी रंग बदललाय. टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. ही मॅच रंग बदलताना पाहायला मिळते. क्या बात आहे. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. प्रेक्षक हो, ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. काय मॅच सुरू आहे. हेलो हेलो हेलो, थैंक यू यश. दबाव के सत्र में ऋषि लोखंडे देखिए क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे. उन्होंने ऐसी और गेंद फेंकी जो कुछ भी समझ में नहीं आई महान खिलाड़ी ओमकार देसाई के, और वे साफ साफ बोल्ड हो गए. अब सूरत हाल ये है, 1 गेंद शेष है और जीतने के लिए चाहिए 1 रन. अगर मैच यहाँ पे टाई होता है तो सुपर ओवर के जरिए उसका निर्णय यहाँ पे दिया जाएगा. विचारे सर, शिरवणेवाले म्हणत असतील शिरवणे जिंकली पाहिजे, विक्रोळीवाले म्हणत असतील विक्रोळी जिंकले पाहिजे, परंतु क्रिकेटचे चाहते म्हणत असतील सुपर ओव्हर होऊ दे एकदा.
आणि त्या सुपर ओव्हरचं देखील या ठिकाणी उत्कंठ असणार आहे. काय होणार? युवा ऋषी लोखंडे, एक चेंडू आणि एक धाव. आयुष्यात एक बॉल 4 रनच्या, एक बॉल 6 रनच्या, एक बॉल 1 रनच्या मॅच आपण खूप पाहिल्यात. या एवढी उत्कंठ कधीच नसते. आज पुन्हा एकदा पाहिला मी ते विचारे सर. और ऋषि लोखंडे जो है इस गेंद को कभी नहीं भूलेंगे, इस विकेट को कभी नहीं भूलेंगे, क्योंकि ओमकार देसाई का विकेट उन्होंने यहाँ पे प्राप्त किया है. और ये जो गेंद है ये 2,22,000 की गेंद है. नक्कीच नक्कीच तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार ही मॅच? मॅच काय होणार का? एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मुलुंडचे धडाकेबाज फलंदाज मनीष भगत, पिंटू बॅटिंग साठी आलेत, परंतु त्यांना विक्रोळीचे ऋषी लोखंडे रोखणार का? थरार 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 क्रिकेटचा काय असतो? आज मात्र नवी मुंबई पाहते धर्मवीर आनंद दिघे चषकाच्या माध्यमातून. मनीष की ऋषी, ऋषी की मनीष, विक्रोळी की शिरवणे, शिरवणे की विक्रोळी, कोपर खैरनेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. उत्कंठा तर प्रचंड आहे, परंतु मी सर्वच प्रेक्षकांना विनंती करेल, दोन्ही संघांना पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. एक जबरदस्त स्पर्धा रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळते. क्रिकेट याचसाठी आपल्याला वेळ लावतं आणि ते वेळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी थरार थरार आणि थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा, टाळ्यांचाही गजर होतोय आणि शिट्यांचाही गजर होतोय. क्या कप्तानी की है अमोल मात्रे सर ने, जितने भी उनकी प्रशंसा की जाए उतने कम है. बिल्कुल अपना हौसला नहीं खोया, ना ही अपने खिलाड़ियों का हौसला यहाँ पे गंवाने दिया. वाह, क्या जबरदस्त कप्तानी, कैप्टन कुल अमोल मात्रे सर. नक्कीच याचसाठी मात्र त्यांना कॅप्टन कूल म्हटलं जातं. परंतु शेवटचा क्षण कुणाचा होणार? किरण मेहर यांचा की अमोल मात्रे यांचा? तेच पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, एक चेंडू एक धाव. ऋषी की मनीष, मनीष की ऋषी. आणि या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपात रन येताना पाहायला मिळेल. खूप चांगली मॅच पाहायला कौतुक आहे, परंतु विजयी होत आहेत किरण 11 शिरवणे. डीजे डीजे प्रेक्षकांना माझी एक विनंती असेल, काय मॅच या ठिकाणी खेळली. विक्रोलियन्स विक्रोळी एक आदर्श टीम आहे आणि आदर्श खेळ देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एकदा जोरदार टाळ्या अमोल म्हात्रे सर आणि कंपनीसाठी, विक्रोलियन्ससाठी. अरे, हरल्यानंतर देखील तुमची चर्चा होणं गरजेचं असतं आणि आज विक्रोलियन्सने ते या ठिकाणी केलंय. वा, खूप छान खेळ. विक्रोलियन्स विक्रोळी. फायनल मॅच काही क्षणातच आपल्या समोर. हॅलो. यस, चित्तथरारक सामना आपण पाहिला. विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस किरण 11 शिरवणे. त्या मॅच मध्ये अखेरच्या बॉल पर्यंत निर्णय नव्हता आणि अखेरच्या बॉलवर एक धाव मात्र व्हाईट बॉलच्या रूपाने धाव मिळाली आणि किरण 11 शिरवणे ही टीम पोहोचली ती थेट फायनल मध्ये. फायनलचा सामना असेल पलक 11 कोपर खेळणे म्हणजेच ग्रामीणचा एक टीम आणि दुसरीकडे व्यावसायिक टीम म्हणजेच किरण 11 शिरवणे टीम. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच